नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तना निखिल. मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे सॅटर्डे, वाजले सकाळचे 6 आणि आम्ही निघालोय भूर रोड ट्रिपवर. आणि सखी जस्ट झोपेत उठली 2-3 सेकंदापूर्वी आणि आम्हाला लगेच लिफ्ट मधली ह्याच्या सूचना फलकावर जे बुबू आहे ते दिसतंय. कोण आहे? एवढं सकाळी चार्ज नसतं व्हायचं उठल्या आपण तरी आळस वगैरे देतो, तसं काही नाही आमच्याकडे. उठलं दिसतोय आम्हाला आणि त्या बुबू कुठे बेटू बुबू? गाडीत पण एक बुबू आपल्याकडे मीर दादाचा. जातानाचा रस्ता इतका सुंदर होता की ते कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आमच्याकडनं आवरला गेला नाही. तर वाजलेच 7:30. तामिनी घाट क्रॉस करून आम्ही पुढे आलोय. अरे तू घरी कधी नाश्ता करत नाही, पोहे तर अजिबातच नाही त्यातल्या त्यात. चांगले वाटले जरा. एवढं सकाळी सकाळी नाही बाबा जात मला. सकुडे इतकं गोड झोपलेसी. या बेड बद्दल ज्यांनी पण विचारलं ना, मी आता उतरल्यावर दाखवते की तो आम्ही कसं तयार करतो. आणि प्रॉपर सिक्युअर असते ती, आणि चारी बाजूनी तिला पॅक केलेलं असतं. ती खेळते पण तिथे आणि झोपते पण छानपैकी. ए रे वा, ए सखी. पुढच्या 1 मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत रिसॉर्टला. छान वाटतंय इथपर्यंत, तरी पुढे कसं आहे माहित नाही. सखुडं माझं परत झोपलंय, म्हणजे तिने बरोबर तिचं सगळं आराम करून घेतलाय, म्हणजे आता ती मजा करायला मोकळी. या बिट्टू, आपण बघ कुठे आलो. तर आमचा 2 दिवसाचा स्टे होता आम्हाला या रिसॉर्टला, जे दिव्यागर बीच पासून अगदी जवळ आहे. आम्हाला बीचवर येता जाता यावं म्हणून आम्ही अगदी जवळचं रिसॉर्ट घेतलं होतं. आमच्या रूम 108 गेल्या हा हॉल आहे, बाकी काही नाही याच्यात. आणि इकडे एक बेडरूम आहे, बेसिक जे बेड, मिरर, छोटासा बेड, इकडे वॉर्डरोब, इथून हे मस्त असा व्ह्यू आहे हा. आणि तिकडे एक बेडरूम आहे आणि मध्ये हा हॉल आहे. त्यांचे असे बाकीचे पण कॉटेजेस आहेत, बट ते जरा छोटे छोटे आहेत. हे आम्ही सखी आणि रेवाच्या दृष्टीने घेतलेत की त्यांना थोडंसं फिरता वगैरे पण येईल. आणि मेन म्हणजे इथले बाथरूम इतके मोठे आहेत ना, तर काही प्रॉब्लेम नाही आहे, छान आहे. आणि अशी दिसते मी. बाहेर असा सिट आउट एरिया आणि सोपाळा होता की जिथे रात्री चिल करता येईल, मस्त गप्पा वगैरे मारता येईल. इथे पण सखी आणि रेवाने खूप मजा केली. त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये गेलो. तिथे आम्हाला आमचे सबस्क्रायबर भेटले, त्यांनी पण सखीसोबत खूप मजा केली. आणि सखी एकटी पण खूप एन्जॉय करत होती त्या पूलमध्ये. इकडे थोडं. तर स्विमिंग पूलमध्ये आम्ही भयान मस्ती केली. सखीने तर खूप जास्त एन्जॉय केला. आम्हाला काय रे काय गाडी पार्क करतो माझं. खानावळसाठी मी सजेशन विचारले होते, तर बऱ्याच जणांनी पाटील आणि राणे असं सजेशन केलं. पाटील बंद झाले होते, आम्हाला जरा निघायला उशीर झाला, रूमचा जरा इश्यू झाला होता म्हणून आम्हाला निघायला उशीर झाला. पण राणे सुरू आहे, सो आम्ही राणेंकडे आलोय. बघत आता तुम्हाला सांगते टेस्ट कशी आहे. आणि मी पण यांच्यासोबत थोडा फिश वगैरे ट्राय करते आज. विषयाकडे बघा किती गोड झोपलंय. तुला उतरायला लागेल. त्यानंतर आम्ही गेलो होतो राणे खानावळमध्ये जेवायला, जिथे मी व्हेज थाळी घेतली होती. नंतर मी थोडा फिश पण ट्राय केला आणि मला आवडलं पण. शेवटी मी बाटली गेली यांच्या सगळ्यांसोबत. चला सखी. स्वतः मस्त चालायला लागलंय पिल्लू, त्याला इतकं छान वाटतंय सगळं हे बघून. आणि संध्याकाळचा सीन काही असा आहे. नको, काही गरज नाही, तुला नेट फोटो काढता. तर निघालोय आम्ही बीचवर. तर खानावळमधनं आल्यानंतर आम्ही छानसा आराम केला, कारण खूप पोटभर जेवण झालं होतं. लास्टला एक्स्ट्रा टाईम थांबून मोदक वगैरे खाऊन आली मी, कारण मला असे पण उकडीचे मोदक फार आवडतात. आणि आता आम्ही निघालो आहे बीचवर जायला. तसा तुम्हाला लाईटमुळे कळत असेल, ऑलरेडी अंधार व्हायवर आला आहे. बट स्टील म्हटलं बघूयात. फोटो तर काही येणार नाही सखीचे आणि रेवाचे, बट त्यांनी जो एन्जॉय केला त्यातच काय तो आनंद आहे आमचा. आणि ही लोक अजून येईनात. सखी आणि तिचा पप्पा. हे सखी, सब जुडिओ का कमाल है. अरे सखी
पॅन्ट तर तिची खूप जुनी होती. हा टॉप झुडिओचा आहे. जे पण काही कपड्यांच्या लिंक मागतील ते आधीच सांगते. सगळे आमचे तिचे सगळे कपडे झुडिओचे आहेत. इथे मोकार गर्दी आहे. गोव्याला गेलो होतो, इतके शांत शांत बीच होते म्हणजे बागा बीच सोडून. बट ठीक आहे, चलो पुरी खेळला तरी वसूल आहे. बीचवर आम्हाला जायला जरा वेळच झाला होता. सूर्यास्ताची वेळ होती. सखी आधी पाण्यात उतरवलं तेव्हा घाबरली. तिला अजिबात खेळायची इच्छा नव्हती. नंतर थोडी फॅमिलियर झाली जेव्हा ते पाणी तिच्या पायाला टच वगैरे व्हायला लागलं. मग मॅडम काय उठायला तयार नव्हत्या. मग तिला त्या पाण्यात मस्त खेळायचं होतं. जसं तिच्या बाथटबमध्ये ती पाण्याशी खेळते तशीच ती त्या पाण्याशी खेळायचा खूप ट्राय करत होती. आणि यातच काय ते होतं आम्हाला की ती मजा करत होती. तर ठीक आहे, आम्हाला हेच काहीतरी हवं होतं. त्यानंतर तिने खूप मजा मस्ती केली बीचवर. तर आम्ही खूप मजा करतोय. सखी आधी घाबरत होती पण आता सखी फुल मजा केली. प्रॉपर ओली झाली. काय मम्मा तिला खेळायचंय खाली पण मी सोडत नाही कारण आता अंधार पण पडत चाललाय. जाम मजा येते. मला वाटलं होतं बीच खराब असेल बट बीच चांगला आहे. गोव्यासारखं नाहीये. गोव्यासारखं नाही बट आल्याला सांगितलं होतं ते मला पटलं. तेव्हा आम्हाला खाली जायचं ना भेटू. खाली नाही आता. संध्याकाळी अशी कमालीची शांतता आणि मस्त लाइटिंग होती त्यामुळे खूप छान वाटत होतं रिसॉर्ट. ॲक्च्युली आम्ही खूप दिवसानंतर असं फिरायला आलो. गोव्यानंतर आत्ताच काय म्हणजे मे 2023 नंतर आत्ता आलं 2025 मध्ये. प्रेग्नेन्सी नंतर कुठे जातच नव्हतं. मागे एकदा रिसॉर्टला गेलो होतो बस. त्यानंतर आज आलो आहे अँड वी आर रिअली फिलिंग रिलॅक्स्ड. थोडाफार काय म्हणता कमी आहेत रिसॉर्टमध्ये. प्रत्येक ठिकाणी काही ना काही असतं. अदर दॅन दॅट वी आर एन्जॉयिंग. म्हणजे जे बाकी बघितले त्यापेक्षा मस्त आहे. यू कॅन सी द व्ह्यू ॲज वेल. आणि माझं पिल्लू बघा, तिने बीचवर पण मज्जा केली आज खूप. आणि तिला अजूनही खेळायचं होतं पण आम्ही तिला घेऊन आलो आहे. आता आम्ही जेवायला कुठे जाणार आहे? दुपारी असलं मस्त जेवण झालं ना राणेमध्ये. आम्हाला खूप छान जेवण झालंय. आता आम्ही पाटीलमध्ये जाणार आहे ना. खूप जणांनी सजेस्ट केलंय पाटील. किती वाजले आता? 7:30 लवकर होणार आहे ते. 7:30ला तर ओपन होतं. लवकर जाणार आहे तर तिकडे जाणार आहे. बघत होतं म्हणजे मला जेवणाचं मला गोव्याला जेवणाचा इतका त्रास झाला होता. इतका त्रास. त्या मनाने मला इतकं भारी वाटतंय की ते सगळं मिळतंय मला जसं हवं आहे तसं. सो बघूयात अजून. आणि माझा पूर्ण लुक दाखवायला आम्हाला वेळच नाही. दोघांकडे सखी असतेच. नाचते सखी. संध्याकाळपर्यंत रेवा आणि सखीची छान गट्टी जमली होती. मग एकमेकींना खाऊ पिऊ घालत होत्या. एकमेकींसोबत खेळत होत्या. आणि त्या किरकिर करत नव्हत्या म्हणून आमचा पण दिवस छान गेला होता. आज आहे डे 2. आम्ही छान तयार झालेलो आहे. रेवाच्या आणि सखीचा काल एक पण फोटो नव्हता काढला सोबत. तर आज म्हटलं त्यांचे काढूयात. दोघी पण खूप गोड गोड दिसतात. पिंक कलरमध्ये तुम्हाला दाखवते मी. तर इथे ब्रेकफास्ट आहे. तो करून आम्ही हरिहरेश्वरला जाणार आहे. नंतर अजून 2 बीच आहेत ते करायचे आहेत आज. आणि आज मी सेटिंग स्प्रे नाही मारला त्याच्यामध्ये चेहरा चांगला दिसतोय. काल खूप चिपचिप दिसत होता बट आज छान दिसतोय. ए पिल्लांना चल. काही घेणं देणं नाही दोघींना. तर ह्या सगळ्यांचा नाश्ता झाला आहे बट मला नाही आवडत. मिसळ आणि पोहे होते. पोहे थोडे लाल तिखटाचे होते का रे थोडे. हां म्हणजे छान होते बट मला नाही आवडत पोहे पण एवढे आणि मिसळ पण नाही. आणि कोकणात आले तर मला असं आंबोळी घावन प्रकार आवडतो खूप. तर म्हटलं आपण जाऊन ते खाऊया. तर आम्ही आता तिकडे चाललोय. भाऊजी ते येतील मागून कारण त्यांचा जो नाश्ता चालू होता. निखिलचं आवरलं होतं तर आम्ही जाऊ म्हटलं. हाय सखी मम्मा. मी आता पापाला पण मम्मा म्हणायला लागलोय. पप्पाला सगळं म्हणते. मम्मा बाबा दादा मामा. म्हणजे तिला निखिल दिसला तिच्या तोंडातून जो शब्द येईल तो एकदम मोठ्याने पुकारते ती. काय चला चला. मी दुसऱ्या हॉटेलमध्ये घावनचा नाश्ता केला आणि आम्ही निघालो हरिहरेश्वरला. इथल्या मंदिरात आमचं खूप लवकर दर्शन झालं सखी आणि रेवामुळे. आणि मग आम्ही गेलो बीचवर. तर दुपारचं आम्ही आलो आहे हरिहरेश्वर मंदिरात. आमचं दर्शन छान झालं आणि आता आम्ही बीचवर आलो आहे. दोघा लेकींचे बाप त्यांचे इंडिव्हिज्युअली फोटो काढताय. मी आणि प्रिया असे वाऱ्यावर फिरतोय. से हाय प्रिया. मला इतकी रिक्वेस्ट करायला लागायची फोटो काढ. आज पोरगी घेऊन फोटो चालू आहे काना कोपऱ्यात. भरलंय यो कर रेवा. असं गोंडच बाळ आहे हे. सखी सारखा अजून आगाव नाहीये. तिकडे बघा सखीला उतरायचं आज पण पाण्यात. बीचवर आत्ता काही जाता आला नाही पण बाहेर फोटो काढले आम्ही थोडीफार मजा पण केली. ॲक्च्युली तिथे इतकं सगळं शांतता होती आणि असं मस्त गार हवा वगैरे येत होती.
एवढ्या उन्हात पण, त्यामुळे छान वाटत होतं. त्याच्यामुळे खूप जास्त फोटो बिटो पण नाही काढले, मस्त निवांत तिथे एन्जॉय केला आम्ही. हो ना बाबू? सखीने आणि रेवाने पण मस्त एन्जॉय केला तिथे. आता कुठे निघालो आपण? आता आपण निघालोय श्रीवर्धन. ओके, तिकडे काय आहे? आणि तिकडे पण बीच आहे, चांगला आहे तो, मध्ये आहे, चांगला आहे. आता जेवण करू तिथं मस्त. पप्पा श्रीवर्धनला जेवण करू मस्त. ओके, सो दिस इज द लास्ट लोकेशन. यानंतर हे बीचवर नाही जाणार आहे. काल आणि आजचे बीच बघितले तर त्यातलं हे सगळ्यात बेटर बीच आहे, व्हाईट सँड आहे. आणि ऍक्च्युली हे महाराष्ट्रातलं आणि म्हणजे आपल्या कोकण रिजन मधलं सगळ्यात भारी बीच असं म्हणता येईल. आणि याच्यावर मी पहिले पण आलो होतो, आता खूपच भारी, खूप क्लीन आहे आणि शांतता आहे, व्हाईट सँड आहे प्रॉपर. तर बघूया आता सखी मॅडम किती सपोर्ट करताय फोटो व्हिडिओज काढायला, कारण तिच्यासाठी चालू आहे. आमचं तर फिरून झालंय बऱ्यापैकी. आणि लुक ॲट दिस, सखी स्वतःच घेऊन चालली निखिलला पाण्याकडे ओढत ओढत. इथे इतकी शांतता आहे आणि सखी तर इतकी मजा करते. तिचा दुसरा ड्रेस बदललाय मी एक. तो फ्रॉक तर पूर्ण कामात न गेला तर तिला तो अनकम्फर्टेबल होता तर थोडा. ती एकटीच बीचवर फिरते मस्त आणि इथे कोणी नाहीये, जास्त शांतता आहे. सो मी पण मस्त खेळू देते तिला पण सोबत. हाय, आर यू एन्जॉयिंग? येस, मला तरी गोव्याचा फील येतोय. हा, ऍक्च्युली बीच खूप भारी आहे. फुल पैसा वसूल झाला, कारण ही पोरगी इतकी मज्जा करते ना आता. सखी ए सखी, का करतो तू का करतो माझ्या मावड्या? बस तिला आम्ही कोणीच तिच्या आसपास नको, तिला फक्त मजा करायची. पप्पा तिकडे करतोय कुठे, हा, आणि इकडे सकुडी आहे. रेवाचा आणि सखीचा आता जुळलंय आणि दोघीच मस्त खेळताय. त्यांनी तो किल्ला बांधायला पण घेतला होता, म्हणजे प्रिया बांधत होती बट त्या दोघींनी तो मोडून टाकला. जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा सखीला मी इतकं गोड तयार करून आणलं होतं आणि आता ती सखी बघा, खूप चप्पल जाईल माझी वाहून. आता उचल उचल उचल. आणि हे बघा आता सखीचा अवतार बघा. आणि अजूनही आम्हाला आज जायचंय खेळायला. आणि आमची रेवा इतकी गोड आहे, एकदम लांबून लांबून खेळते मस्त. साबण लावा साबण लावा. आमच्या पूर्ण ट्रिप मधला हा बेस्ट पार्ट आहे. इतक्या मजा करताय पोरी. सखी तर बघा कुठून कुठून उचलून आणावी लागते. पूर्ण भरलेली ती, पाण्यात जाते, तिला धुतलं का बाहेरून परत तशीच करते. बट मागच्या 1-1.5 तासापासून आम्ही इथे त्या मजा करताय. याच्यातच काय तो बेस्ट पार्ट आहे आणि याच्यासाठीच आम्ही आलो होतो. त्या एन्जॉय करताय, यातच सगळं आलंय. तिथूनच थोडं पुढे जाऊन आम्ही एका सनसेट पॉईंटला थांबलो, कारण तो पण एन्जॉय करायचा होता. व्ह्यू इथून एवढा भेटत नाही. खूप थकल्यासारखं झालं होतं, पण म्हटलं ठीक आहे, एन्जॉय करूनच घेऊयात. परत कधी वेळ मिळतो कधी नाही माहीत नाही. घरी आल्यानंतर इथे प्रॉपर म्हणजे रूमवर आल्यानंतर त्यांनी इतक्या रूम प्रॉपर अशा क्लीन वगैरे करून ठेवलं होतं ना. आता आमच्या लेकी बघा, दोघींच्या पायात एक शूज आहे, कारण त्यांना तो खूप आवडतो. त्यांना मी भडंग दिलं होतं खायला, जे त्यांनी घरभर केलं आहे. आणि त्या याच्यावरचं उचलून उचलून खात आहेत, फक्त याच्यावरचं बास्केटवरचं. या आधीच्या ट्रिप अजिबात अशा नसायच्या. असली का गप्रिया, कसली मस्ती मजा करायचो. आता आम्ही बसलोय बेबी सिटिंग करत. बट याच्यात पण थ्रिल आहे. आता सगळं त्यांच्या टाईमनुसार चालू आहे. आणि दोघींचं एकमेकांशी जुळत आहे. सखी वरती चढू नको, रेवाच घाबरली. तर आता आहे डे 3 आणि आम्ही आता चेकआउट करतोय. हॉटेलचा ॲम्बियन्स तर खूप छान आहे. ब्रेकफास्टची सोय वगैरे एवढी छान नाही वाटली मला, ऑनेस्टली सांगते. जेवण आम्ही इथे केलंच नाही. इथेच इंद्रकुल म्हणून मागे आहे, तिथे 2 दिवस जेवण केलं. तिथलं जेवण ऑसम होतं. बाकी बाहेरच खाल्लं आहे. आणि आता चेकआउट करतो आहे. रूम्स वगैरे छान होत्या इथल्या. थोडेफार इश्यू असतात प्रत्येक ठिकाणी, तसा इथे मला ब्रेकफास्टचा वाटला. आता चेकआउट करू, इथला इथे फिरू आणि देन बॅक टू पुणे. तर आम्ही पुण्याला वापस निघालो होतो, पण आमच्या लक्षात आलं की जाता जाता रायगड लागतोय, तर जाऊयात. असं पण आम्हाला रेवाला आणि सखीला वर्षाच्या होती म्हणजे त्या 1 वर्षाच्या व्हायच्या आताच न्यायचं होतं रायगडावर. सगळ्यात पहिला गड तोच हे करायचा होता. सखीचा तसा पहिलाच आहे. रेवा जाऊन आली शिवनेरीवर. बट असं आमचं प्लॅनमध्ये नव्हतं. आता मला सखीला काहीतरी ड्रेस घ्यायचा, कारण मला तिला असं प्रॉपर व्हाईट, काय ते झब्बा कुर्ताच म्हणतात त्याला,
असं, कारण की काय मंदिरच आहे ते आपलं, जर असं नवीन कपडे घालून न्यायचं आहे. तर बघूया, तिथे काही दुकानं दिसत नाही, जिथे दिसेल तिथे मी तिला घेणार आहे, कारण मला तिला तसंच न्यायचं आहे गडावर. ही माझी आधीपासूनची इच्छा होती. आणि मला माझं वाईट वाटतंय, मी पण साडी घालून गेली असती, पण नेमकं मी काहीच नाही आणलं, कारण आमच्या प्लॅन मध्ये नव्हतं ते. हा, निखिल मला बोलत मंदिरासाठी ठेव, पण म्हटलं यार तिथेच 2 मंदिरामध्ये जायचं होतं, तर ते मॅनेज करून घेईल म्हटलं मी. मला गडाची अजिबात आयडिया नव्हती की आपण गडावर जाऊ शकतो येता येता म्हणून. पण ठीक आहे, मला काही भेटलं तर मी बघेल एल्स असं. बट मी जाऊन आली रायगडावर याच्या आधी, पण ऑफकोर्स शाळेच्या खूप ट्रिप वगैरे जायचे. बट सखीची पहिली विजिट आहे, तर काहीतरी भारीच न्यायचंय मला तिला. हा, भेटेल. निखिलकडे आहे व्हाईट ड्रेस पण आहे, परत ऑरेंज पण आहे का रे? ऑरेंज पण आहे तुझ्याकडे. माझ्याकडे पण व्हाईट टॉप आहे, तसं काहीतरी घालून जाईल. आणि आम्ही हॅप्पी की आम्ही सखीला रायगडावर घेऊन चाललोय. कोणाला कशाचं कौतुक, कोणाला कशाचं. हे गाव आहे चांदोरे, ग्रामपंचायत चांदोरे, आणि इकडे चांदोरे बस स्थानक. आणि आमचं नाव चांदोरे, म्हणून हा थांबला खास. हा थांबला खास फोटो काढायसाठी. बेसिकली त्याला मला असं सांगायचं की जाधवांचं काही गाव नाहीये, चांदोरेंचं गाव आहे बघ, आमच्या आडनावाचं गाव आहे. कोणाला कशाचं कौतुक, कोणाला कशाचं. फायनली आम्ही निघालोय स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. रायगडला येऊन आम्हाला 1-1.5 तास झालाय. जेवण खावण करण्यात तर 4 वाजले. निखिल सखीला का सखी आणि सखीला तर आता चढायची खूप इच्छा आहे. आम्ही रोपवेचा वेट करतोय, कारण पोरींना घेऊन एवढं नाही चढवणार ऑनेस्टली. तर रोपवेने जाऊ, 1-1.5 तास फिरू, खाली येऊ. 6 वाजता बंद होतं ना. तनु, हाऊस द जोश? सध्या हाय जोश एकदम लो आहे. जोश एकदम हाय आहे, बट मी घाबरते. घातलंय. मला खरं उंचाची भीतीच वाटते. महाराज पण जाऊ दे, काही नाही. राम 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 मन आम्हाला चालू आहे. राम 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 राम. तुम्ही सगळे माझी एवढी मजा घेताय ना, घाबरले सगळेच आहे. फिरत फिरत आला, लक्षात नाही आला. हो, मला तुम्ही नकत राहते हो. गडावर फिरायला आमच्याकडे हार्डली 1.5 ते 1 तास होता. आणि एकदम कमालीचं वातावरण होतं. एवढं ऊन होतं तिथे, बट स्टील तिथे गेल्यानंतरची तिची स्फूर्ती आहे ना, ती काहीतरीच कमालीची होती. तिथला अनुभव, तिथली हवा, तिथे फक्त अवशेष आहेत गडावर फक्त, बट तरी पण जे काही आहे ते कमाल आहे आणि खूप आपलंसं वाटतं. नंतर महाराजांच्या राजदरबारात कोणी कितीही काचकूच केली तरी ते महाराजांच्या सिंहासनापर्यंत ऐकू जायचं, याचा एक अनुभव त्यांनी आम्हाला दाखवला कागद फाडून. आणि लिटरली सांगते तर तिथे कागद फाडला आणि आम्ही इतक्या लांब उभं होतो तरी पण आम्हाला अगदी स्पष्ट आवाज आला. म्हणजे काय ते बांधकाम आणि काय त्या वेळची ती आयडिया असेल त्यांची. सगळे कुठे महाराज, कुठे महाराज? पी दे महाराजांना, पी दे. गोष्टी, फोटो आणि गाण्यांमधनं ती महाराजांना बघते, त्याच्यामुळे तिला ते अनोळखी नव्हतं. ती रायगडावर खूप माती खेळली आणि आम्हाला खूप भारी वाटत होतं की यार माझ्या पोरीच्या भाग्यात होतं रायगडाची माती खेळणं. ती तिथे स्वतः चालत होती, ती सगळं एक्सप्लोअर करत होती. तिला अजून काही कळत नसेल तिथलं, बट तो फील ती पण घेत होती, हे आम्ही अनुभवत होतो. आणि आम्हाला पर्सनली खूप छान वाटत होतं की आम्ही तिला घेऊन आलो रायगडावर. मस्त गड वगैरे फिरून आलो आहे आम्ही. खूप भारी वाटलं गडावर. खूप जास्त काही फोटो व्हिडिओज नाही काढले, कारण तिथलाच तो सहवास एवढा भारी होता का रे, की दुसरं काही असं फीलच वेगळा आहे तो. आणि छान वाटतं एकदम. रोपवेत जाताना मला खूप भीती वाटत होती, कारण मला उंचीची भीती वाटते. हे सगळे माझी मजा घेत होते, बट वरती गेल्यावर खूप छान वाटलं. सखी त्या मातीत इतकी खेळली आज पण, आणि आम्हाला खूप बरं वाटलं चला की रायगडाची माती होती तिच्या नशिबी का रे. तिने खूप असं छान एक्सप्लोअर केलं आहे सगळं. मी आणि निखिल समाधीपर्यंत नाही जाऊ शकलो, कारण ते टाईम झाला होता. आम्ही जरा लेटवरती गेलो होतो आणि सखीने डायपर गंद केलं होतं, त्यामुळे मग त्याची कचरापेटी शोधण्यातच आमचा खूप वेळ गेला, कारण आम्हाला ते इथे तिथे कुठे टाकायचं नव्हतं. मग ती कचरापेटी शोधण्यात आम्ही इकडे तिकडे गेलो जरा, आणि ते भुंगे वगैरे पण वाजायला लागले. आणि खूप लांब होती समाधी, आम्ही जिथून होतो तिथून, म्हणून समाधी तेवढी मिस झाली आमच्याकडनं. बाकी आम्ही बऱ्यापैकी सगळं बघितलं, छान वाटलं. तिथे जे दादा बसलेले होते ते फोटोग्राफर होते बहुतेक का रे, का त्यांच्याकडे ते कार्ड्स होते, म्हणजे
फोटो काढलेले त्याच्या खूप मागे जुने वगैरे description होते दिलेलं. आणि त्यांनी आम्हाला इतकी छान माहिती दिली तिथे. म्हणजे भाऊजीन ते गेले होते समाधीपर्यंत. ते परत येईपर्यंत त्या काकांनी आम्हाला इतकी छान माहिती दिली रायगडावरची. इतकी छान वाटत होतं सगळं ऐकताना. आणि हॅट्स ऑफ टू दोज पीपल ज्यांनी म्हणजे ते किती अवघड आहे का रे वरती चढणं वगैरे सगळं, की एवढं नेऊन तो बांधला. आणि मस्त आहे म्हणजे. आणि हे आपलं काहीतरी आहे ना, म्हणजे तिथे गेल्यानंतर हे आपलं असं वाटतं का रे. असं फोर्स नाहीये की यार हे असं, म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर कोणी कमी नाही काढू शकत की यार इथलं हे असं आहे, याला चप्पल नाही, असं नाहीये. जे आहे त्यात इतकं समाधान आहे की यार हे त्या काळचे दगड आहेत, महाराज इथून वावरले असतील. खूप भारी आहे. आणि तिथे सखीला नेता आलं, आमचं भाग्य आहे. आणि आमच्या ट्रिपचा हा बेस्ट पार्ट होता. अदर दॅन दॅट काही बोलायचं नाहीये. ब्लॉग इथेच संपवत. आता पुण्याला जायला आम्हाला 10-1 वाजतील. मस्त झाली आमची ट्रिप. निखिल, कसा होता तुझा अनुभव? मस्त होता. कोकण दिव्यागरला मी आधी पण राहिलो होतो, पण यावेळेस जिथे राहिलो आणि जे केलं ते मस्त होतं. आणि मी एवढी फिरफिरी नाहीये. मेन म्हणजे आरवी बीचला मला यावेळेस जाम भारी वाटलं. लास्ट टाइम मी गेलो होतो, लास्ट टाइम मला एकदम छोटंसं काहीतरी एरिया पाहायला भेटला आणि यावेळेस मस्त वाटलं. एक्सप्लोर केलं. सखीने खूप एक्सप्लोर केलंय हवेस. अशी होती छोटीशी ट्रिप. जनरली ना मला असं छोटी ट्रिप, कमी लोकांमध्ये ट्रिप आवडत नाही मला. असं मोठे लोक म्हणजे खूप लोक लागतात तिथे, खूप मजा मस्ती करता येईल. पण आम्ही छान ट्रिप केली ही. ऑफकोर्स आम्ही जे आमचे बाकीचे मेंबर्स आहेत त्यांना मिस केलं. बट ठीक आहे, नेक्स्ट टाइम जाऊयात परत कधीतरी कुठेतरी, लवकरच काढू. पोरांची एक्झाम होता म्हणून त्यांना जमलं नाही. सो ब्लॉग इथेच संपवूया. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि कमेंटमध्ये आलाय रायगड बघितलंय तर जय शिवराय बोलून नक्की जा. काय रे, चलो बाय, भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.